एक क्लायंट माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी आले आणि ते मला म्हणाले, की मला एस-डब्ल्यू-पी करायची आहे, पण मला विथड्रॉवल नको आहे. मी त्यांना म्हटलं, "मग लमसम इन्व्हेस्टमेंट करा." ते म्हणाले, "लमसम नाही, मला एस-डब्ल्यू-पीमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची आहे." बऱ्याचशा लोकांना एस-डब्ल्यू-पी ही फॅसिलिटी आहे हे समजत नाही. विथड्रॉवल प्लॅन आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एस-आय-पी, इन्व्हेस्टमेंट प्लॅन, एस-डब्ल्यू-पी, विथड्रॉवल प्लॅन. आता जर तुम्हाला देखील असा प्रश्न असेल, तर समजून घ्या, की उदाहरणार्थ 8, 10, 12 वर्ष जर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी असाल, तर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करून सोडून द्या. विड्रॉवल घेऊ नका आणि ती लमसम इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित ॲसेट ॲलोकेशन करून करा. तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप जमत असेल तर मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप आणखीन बऱ्याचशा कॅटेगरी त्याचं चांगलं कॉम्बिनेशन करून चांगलं रिटर्न येईल हा प्रयत्न करा. आणि 10 वर्षात एक सायझेबल फंड बनला. मानून चला की तुम्ही 10 वर्षांनी रिटायर होत आहेत आणि तेव्हा तुम्हाला पैशाची गरज आहे. तर तेव्हा विड्रॉवल चालू करा. ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेकारक असेल. जर तुम्हाला यातून अजून काही जाणून घ्यायचं असेल तर या नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला हेल्प करू.